नमस्कार, मी सतीश मोळे. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. रत्नागिरीसह जिल्ह्यात रामजन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील 5 वर्ष काम की बात करण्यापेक्षा मन की बात करीत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव BN संदीप यांचे प्रतिपादन. आणि युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयासाठी रत्नागिरी येथील वरिष्ठ नागरिक उतरले मैदानात. या पुढील बातम्या पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. साहेब. बोला पाटील. एक अडचण होती. 1 महिन्यासाठी रजा हवी होती. रजा? कशासाठी? थोडा मेडिकल प्रॉब्लेम होता. हर्नियाचं ऑपरेशन करायचं आणि शिवाय रिकव्हरीला थोडा वेळ लागतोच ना. हर्नियाचं ऑपरेशन? माझं ऐका पाटील, तुम्ही मोर्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करा. तिथं सगळंच सोयीचं आहे. दुर्बिणीनं शस्त्रक्रिया करतात, त्यामुळे तुम्ही एका दिवसात घरी जाऊ शकता. एका दिवसात? अहो, 1% ऑपरेशन करतात, कमी दुखतं, त्यामुळे रोजच्या कामाला तुम्ही लवकर जाऊ शकता. लवकर म्हणजे? म्हणजे 7 दिवसात. शेतकरी, नोकरदार आणि बिझनेसमॅन साठी एकदम बेस्ट. शिवाय पुन्हा हर्निया होण्याची भीती नाही. ते ठीक आहे सर, पण ते जड सामान उचलायचं वगैरे? अहो, त्याचंही टेन्शन नाही, तेही करू शकता. फास्ट रिकव्हरी, शिवाय पैसा आणि वेळेची बचत. बोला, देऊ महिनाभराची रजा? अजिबात नको हो. मोर्या एवढं पाठीशी असताना महिनाभर काम धंदा सोडून कोण घरात बसणार? साहेब, मी आता थेट मोर्याच गाठतो. मोर्या हॉस्पिटल, ई वॉर्ड, राजारामपुरी, 9वी गल्ली, कोल्हापूर. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध प्राचीन श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याकरिता रत्नागिरी शहर आणि परिसरातील शेकडो महिला आणि पुरुष रामभक्त उपस्थित होते. राम जन्मोत्सवानिमित्त रत्नागिरी शहराच्या विविध भागात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी शहरातून दरवर्षी रामनवमीनिमित्त प्रभू श्री रामचंद्रांची निघणारी सवारी भक्तांचे लक्ष वेधून घेत असते.
माजी खासदार निलेश राणे यांच्यासह विविध पक्षांच्या नेते मंडळींनी तसेच प्रमुख अधिकारी आणि भक्तांनी प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेतले. नादातुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नादातुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम. परब्रह्मात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम. लांजा येथील KTVचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी दिलेल्या वृत्तानुसार लांजा तालुक्यातील कनवजेवाडी येथे श्री राम जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. नादातुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नादातुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम. परब्रह्मात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय. या राम जन्माचं महत्त्व असं आहे की ज्यावेळी राम जन्माला आला त्यावेळेपासून ठिकठिकाणी अगदी अयोध्येपासून अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापासून हा राम जन्म साजरा केला जातो. याचं कारण असं आहे की राम जन्म हा लोकांना कळावा. राम कसा होता, राम हा विष्णूचा अवतारी पुरुष आहे. त्यामुळं ज्या लोकांना रामस्वरूप मुलं होतात तर ती कशी आहेत, रामस्वरूप आहेत का, राम हा मानव अवतार आहे, तसंच मानवामध्ये जन्माला येणारी मुलं ही रामाच्या प्रती आहेत का, याच्यासाठी बघण्यासाठी रामजन्म रामनवमी हा उत्सव आपल्या निदान महाराष्ट्रात बहुसंख्य ठिकाणी होतो. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. ते केवळ मन की बात करत राहिले. त्यामुळेच आता होणारी लोकसभा निवडणूक ही सत्याविरुद्ध असत्याची लढाई असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव BN संदीप यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. से लेकर पूरा देश में ये चुनाव सिर्फ एक चुनाव जैसा नहीं है. आप सब लोगों को पता है 5 साल में देश कैसा व्यवस्था में बिखरा था. इसलिए ये चुनाव सत्य और असत्य का बीच में चुनाव है. ये चुनाव गांधीवादी और गोडसेवादी का बीच में चुनाव है. ये चुनाव संविधान और मनुस्मृति का बीच में ये लड़ाई है. इसलिए हमको पूरा यकीन है रत्नागिरी और सिंधुदुर्ग से पूरा देश में ये चुनाव में सत्य को जय मिलता है. भारत का संविधान के लिए जय मिलता है, अहिंसा के लिए जय मिलता है, गांधीवादी के लिए जय मिलता है. ऐसा हम सब लोगों को उम्मीद है. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या प्रचार कार्यक्रमासाठी ते जिल्हा दौऱ्यावर आले असता काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. मैं क्यों ऐसा बोल रहे हैं तो आप सब लोगों को पता है 2014 का पहले नरेंद्र मोदी जी ने चुनाव का पहले हर भाषण में एक प्रॉमिस किया है. वो मेनली आर्टिकल 370 का बात किया, राम मंदिर का बात किया, गौ हत्या का बात किया, ब्लैक मनी का बात किया, भ्रष्टाचारियों को, विशेष भ्रष्टाचारी पॉलिटिशियंस को जेल में डालने का बात किया. ऐसा बहुत एक सभा में 4-4, 5-5 वायदा दिया देश के लिए. वो सब उसका मन की बात 2014 का चुनाव का पहले था. मगर 2014 वो चुनकर आने का बाद अभी 2019 का चुनाव पहले फेस हो गए.
अभी और मन की बात ही बात कर रहा है। खासदार हुसेन दरवाई, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे, अशोक जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला आघाडी सरचिटणीस रुपाली सावंत, शहराध्यक्ष राकेश चव्हाण आदी उपस्थित होते। खासदार हुसेन दरवाई यांनी शिवसेना कोकणी मराठी जनतेचा फक्त आपल्या मतांसाठी वापर करीत असल्याचा आरोप केला। परंतु जे काही निवडणूक इथे चालले आहे ती निवडणूक चालले की मारामाऱ्या चालल्यात तेच कळत नाही। असं आहे, शिवसेनेला इथे सातत्यानं लोकांनी, कोकणातल्या लोकांनी हे दिलं। राणे शिवसेनेचे मंत्री होते, त्यानंतर ते याचे मंत्री झाले, चीफ मुख्यमंत्री झाले, त्यानंतर काँग्रेसमध्ये आले, सतत ते सत्तेवर आले, कोकणाच्या विकासासाठी काही केलं नाही। जसं त्यांनी ती शिवसेनेची जी ही होती ती फार कोकणात काय करायचं नाही, कोकणी लोकांना मराठी माणूस म्हणायचं आणि मुंबईमध्ये राबवायचं, हे जे धोरण आहे ते दुर्दैवानं वापरलं गेलं। आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते मनापासून नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा प्रचार करीत आहेत, असे खासदार हुसेन दलवाई म्हणाले। 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप सेना युतीचे उमेदवार विनायक राऊत हेच विजयी होतील असा विश्वास अनेक वरिष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे। नवीन कंपाऊंड बांधायचं असेल, महेंद्र शेठ जैन आहेत, नवीन बिल्डिंग बांधायची असेल तर जुनी बिल्डिंगची जागा आहे ती आधी साफ करावी लागते। गेल्या 5 वर्षात सफाईचं काम चांगलं झालं, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चांगलं झालं। आत्ताच भटकर साहेब जे मी बोलत होतो, प्रवास करायला सुरुवात केली की ती गावं कुठली हे आजकाल हायवेला ओळखत नाहीत। हायवे अजून झालाच नाही 4 लाईनचा, पण 4 लाईनचा हायवे झाल्यानंतर विकासाला लागणाऱ्या बाकी सगळ्या गोष्टी आहेत। आपण पालकमंत्री या ठिकाणी आहेत आणि आपण शिक्षण मंत्री आहात। कोकणात शिक्षणाची फार मोठी काही मागणी नाही। बोर्ड झाल्यानंतर कोकणानं दाखवून दिलं की इथली बुद्धिमत्ता कशी असते महाराष्ट्रात। थोड्याशा 2-4 गोष्टी आहेत, आपल्याला अजून थोडासा काळ आहे, या काळामध्ये जर आपण थोडंसं लक्ष घातलं आणि ते विद्यापीठ वगैरे असं नाही की महाराष्ट्र सरकारनं केलं पाहिजे। राऊत साहेब एक सेंट्रल युनिव्हर्सिटी देऊन टाका ना कोकणाला। आता राहुल इथं ऐकलं मला माहित नाही, पण त्याला जर कुठलं कार्य सांगितलं बा असं कार्यक्रम आहे असं योग्य असं काम आहे तर तो सगळं तुमचं लेटर होतं, तुम्हाला काय पाहिजे तर द्या आणि त्या मार्गातून त्या लेटरवर आमची आकाशवाणी से टीव्ही सेंटर पासून जे आमच्या रिमांडरला मी काम करतो ती अनेक कामं आपल्याला माहीत नसतील पण आपल्या लेटरवर पूर्ण केले ते आम्ही विसरू शकत नाही ना, आणि आम्हाला पाहिजे तुमच्याकडून काय अपेक्षा आहे। अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना आपण आदर देत आहे। आम्हा सगळ्या लोकांची कुठलीही कामं असो, अडलेली पडलेली कुठली असो, तुमच्याकडे गेलं तर नाही तर आमचं आमदार तर आमच्या घरचेच आहे, त्यामुळे प्रश्नच नाही, त्यांच्यामार्फत सुद्धा कामं होत आहेत। त्यामुळे आपला विजय निश्चित सुकर आहे एवढं अभिवचन देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत आदींच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे पार पडलेल्या वरिष्ठ नागरिक व प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत अनेकांनी खासदार विनायक राऊत यांच्या कार्याचे कौतुक केले। अनेक प्रकारचे कायदे बदल असतील, अशा पद्धतीने एक सातत्याने जागृत राहिलेलं सरकार आपण बघतोय आणि त्या सरकारमध्ये आपले प्रतिनिधी म्हणून राऊत साहेब कार्यरत आहेत। हेच सरकार परत निवडून यावं आणि आपले प्रतिनिधी म्हणून राऊत साहेब परत संसदेत जावेत यासाठी आपण सर्व ओपिनियन मेकर एक प्रकारे मी म्हणेन आपण सर्वजण इथे आहात। आपला सर्वांचा सहभाग, आपल्या प्रत्येकाचं मत आणि आपल्या प्रभावाखाली येणाऱ्या प्रत्येकाचं मत आपल्या माध्यमातून राऊत साहेबांना मिळावं अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी करेन। दरम्यान युतीचे उमेदवार विनायक राऊत, पालकमंत्री आमदार रवींद्र वायकर व आमदार उदय सामंत यांनी निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले। तुम्ही मागत नाही पण तुमच्या मार्गदर्शनाने पुढची 5 वर्ष काम करण्याचा प्रयत्न नक्की करू, पण करत असताना हे महत्वाचं असेल की रोजगार आणि स्वयंरोजगार याची निर्मिती करणं आणि आपली कोकण भूमी या देशाच्या नकाशावर कशी सर्वांग सुंदर असलेली कोकण भूमी कशी पुढे जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं एवढंच करण्याचा शब्द देतो तुम्हाला। आणि सातत्याने या रत्नागिरीकर तुम्ही आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ वरिष्ठ आणि श्रद्धेय असलेल्या तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन पुढे चालण्याचा प्रयत्न करतो। ते आशीर्वाद तुमचे पाठीशी असो द्यावेत ही प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगून या इथं आपण जसे आता बसलेला तसं एक कार्यक्रम इलेक्शन झाल्यानंतर करूया
की तुमच्या लोकांची व्हिजनरी, तुमची दूरदृष्टी आणि आम्ही लोकप्रतिनिधी हे जर एकदा बसलो, जसं आम्ही मुंबईला करतो तसं, पण इथे मला करताच आलं नाही. आणि आज सामान तुमच्यामुळे हा खरं म्हणजे योग आलेला आहे की अशा पद्धतीने. तर एकदा हा इलेक्शन झाल्यानंतर आपण एकदा असेच संध्याकाळच्या वेळेला बसूया आणि हा कार्यक्रम, तुमचं व्हिजन आणि तुम्ही मांडलेले प्रश्न हे आमचे लोकप्रतिनिधी माझ्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जिल्ह्याचा विकास हा चांगल्या तऱ्हेने होऊ शकतो. आणि आमचा उमेदवार जो आहे हा तुम्ही स्वतःच बोलताय, त्यामुळे आम्हाला बोलायची गरज नाही. म्हणजे तुमच्यातला उमेदवार, तुम्ही दिलेला उमेदवार, संघटनेने दिलेला उमेदवार आणि तो देशाच्या पंतप्रधानांची निवड करणार आहे. आणि असा पंतप्रधान की आमच्या पंतप्रधानात दूरदृष्टी आहे, व्हिजनरी आहे आणि त्याला सपोर्ट करणं प्रामुख्याने आमच्या उमेदवारात असल्या कारणाने हा तुमच्यातला तुमचा निंदकाचे घर तर असावे शेजारी आणि ते निंदा करणारच. आणि निंदक ते खूप आहेत, ते शिव्यांची लाखोली वाहितील, आणखी काय वाहितील वाहून दे, आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आमचं उद्दिष्ट आमची जनता, आमचा जिल्हा कसा सुखी आणि चांगला होईल आणि ते आशीर्वाद आपल्यातर्फे मिळावे आणि ते मिळाले असं मी मानतो. आणि आपल्या सर्वांच्या रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, तालुका प्रमुख तथा प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी, उपजिल्हा प्रमुख बाबू महाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, कॅप्टन दिलीप भाटकर, उद्योजक महेंद्र जैन, प्रसाद रावराणे, नगरसेवक राजन शेटे, डॉक्टर निलेश शिंदे, सचिन वहाळकर आदी प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण गेले तीन चार महिने एक आगळा वेगळा शिव्यांचा कार्यक्रम देखील आपण मतदारसंघामध्ये बघतोय, जिल्ह्यामध्ये बघतोय. आणि लोक असं आम्हाला विचारतात, मतदार विचारतात, याला मी रिप्लाय का देत नाही. रिप्लाय देणं म्हणजे आपण एक लहानपणी सर आम्हाला तुम्ही सगळ्यांनी मिळून एक म्हण शिकवलेली आहे, घाणीत दगड टाकला तर ती घाण आमच्या अंगावर उडणार, आणि म्हणून त्याला उत्तर देखील द्यायला आम्ही जात नाही. पण मला एवढीच एक कळकळीची आपल्याला विनंती करायची आहे की या सगळ्यातनं पुन्हा एकदा आपला लोकसभेचा खासदार हा नम्रतापूर्वक आणि विनयशील वागणारा पाहिजे असेल तर विनायक राऊत साहेबांना आपण सगळ्यांनी मिळून आशीर्वाद द्यावेत. यासाठीच या बैठकीचं नियोजन आम्ही सगळ्यांनी मिळून केलंय. थोड्या कालावधीमध्ये फोनवर आपण सगळे इथे उपस्थित राहिलात, माझ्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. रत्नागिरी मजगाव मार्गावर असलेल्या देवळेकर कंपाऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी महोत्सवाचे उद्घाटन दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या संपादिका उर्मिलाताई घोसाळकर, KTVचे संचालक रज्जाक काजी, वृत्तसंपादक अलिमिया काजी, उद्योजक इंद्रजित घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे, उद्योजक राजू देवळेकर, आयोजक सलीम पेटकर, विवेक देसाई, उद्योजक दिलीप देवळेकर, विनय शिर्के, दत्ता महाडिक, नसीमा पेटकर उपस्थित होते. उर्मिलाताई घोसाळकर व अलिमिया काजी यांनी 10 दिवस चालणाऱ्या रत्नागिरी महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. असा हा सुंदर असा हा महोत्सव गेली 17 वर्ष मी इथे येते, हे 17वं वर्ष आहे आणि अतिशय मला आनंद होतोय की आपल्यामध्ये येऊन इथे हे सगळं निहाळताना हे जे केलेले आहेत पेटकर सर, विवेक देसाई यांनी जे इथे मेहनत करून इथे सगळं बसवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानते. मला इथे बोलवल्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार मानते.
आणि खूप खूप शुभेच्छा देते. आपण सर्वांनीच अशा महोत्सवाला नेहमी भेट देत जा. त्यातून सलीम पेटकरांचे पण खास आभार. दरवर्षी मला न चुकवता ते बोलवतात, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मला वेळ असतो तेव्हा मी जरूर येते, पण कधी कधी बाहेर असेल तर येता येत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. सर्व लहान बच्चे मंडळींना सुद्धा माझ्या खूप शुभेच्छा. उद्घाटन झालेलं आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून महोत्सवाचं स्वागत करायचं आहे. आवाज जरा कमी वाटतोय. गेली तब्बल 17 वर्ष ह्या ठिकाणी रत्नागिरी महोत्सव भरविला जात आहे. अतिशय रत्नागिरीच्या वैभवात भर पाडणारा हा महोत्सव आहे. कारण ह्या महोत्सवाकरिता रत्नागिरी संपूर्ण तालुक्यातून आणि रत्नसंगमेश्वर चिपळूण ह्या भागातून अनेक लोक ह्या ठिकाणी खरेदी करायला येत असतात. माझी रत्नागिरीकरांना विनंती आहे की आपण ह्या रत्नागिरी महोत्सवाचा इथे येऊन इकडची खरेदी करावी. जे जे स्टॉल बाहेर या ठिकाणी आले, अतिशय नाविन्यपूर्ण अशा या ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले. बच्चे कंपनीसाठी विविध खेळांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर आपण सर्वांनी ह्या रत्नागिरी महोत्सवाचा चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि खरा महोत्सव इथे चमकतो तो अमित कदम यांचा ते बच्चे कंपनीचे डान्स वगैरे असतात की ते आता हे पालक वर्ग सगळे आपण नुसते डान्स न बघता खरेदी करा, कारण त्या स्टॉलवाल्यांचा पण व्यवसाय व्हायला पाहिजे. रत्नागिरी महोत्सवाचे खास आकर्षण असते ते म्हणजे अमित कदम यांनी सादर केलेल्या लहान मुलांच्या करमणूक कार्यक्रमाचे. Down, up, 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 down, 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 up, up. 10 दिवस सुरू राहणारा रत्नागिरी महोत्सव मागील 17 वर्षापासून आयोजित केला जात आहे. त्यामध्ये महाशॉपिंग, फन फेअर, खाद्य स्टॉल इत्यादी आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरीसह जिल्ह्यात रामजन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील 5 वर्ष काम की बात करण्यापेक्षा मन की बात करीत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव BN संदीप यांचे प्रतिपादन. आणि युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयासाठी रत्नागिरीतील वरिष्ठ नागरिक उतरले मैदानात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.